कर्जमाफीसाठी जिवंत समाधी आंदोलन. हाळी तालुका देगलूर येथील सामाजिक कार्यकर्ते शंकरराव बापूराव जाधव हाळीकर यांनी भाजपने निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचे जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाकडे दुर्लक्ष करीत घुमजाव केल्याने शेतकरी बांधवांची घोर फसवणूक सरकारने केली आहे. त्यामुळे 3 एप्रिलपर्यंत सरकारने शेतकऱ्यांचे कर्जमाफी देण्याचे जाहीरनाम्यातील आश्वासन पूर्ण करावे. या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते शंकरराव बापूराव जाधव हाळीकर यांनी स्वतःच्या वडिलांच्या समाधी शेजारी समाधी घेण्यासाठी खड्डा खोदून जिवंत समाधी आंदोलन सुरू केलं आहे. तरी शासनाने लवकरात लवकर अशा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे, असे देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे. हाळी येथील सामाजिक कार्यकर्ते मान्य श्री शंकररावजी जाधव हे गेल्या 3 दिवसापासून शेतकऱ्याचे कर्जमाफीसाठी व इतर मागण्यासंदर्भात या ठिकाणी आमरण उपोषणाला बसून 3 तारखेला जिवंत समाधी घेण्याचं त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. त्यांच्या वडिलाच्या शेजारी त्यांनी भला मोठा समाधी घेण्याचा खड्डासुद्धा त्या ठिकाणी खोदलेला आहे. खरं तर या कृषीप्रधान देशामध्ये ज्याला आपण अन्नदाता म्हणतो, बळीराजा म्हणतो, अशा बळीराजाला शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी जिवंत समाधी घेण्याची पाळी वेळ का आली, शासनानं याची वेळीच गंभीर दखल घ्यावी.